गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आज नाशिक दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान योगेश कदम यांनी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाला भेट दिली। शहराच्या गंगापूर रोड भागात उभारण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान एकमेव स्मृती उद्यान आहे। या भागात बाळासाहेब ठाकरे यांचे विविध पैलू साकारण्यात येत असून बाळासाहेबांच्या बालपणापासूनचा इतिहास पाहायला मिळणार आहे। या सदिच्छा भेटीप्रसंगी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची मूर्ती देऊन सत्कार केला आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान ही संकल्पना वारस्तेजींनी जी अंमलात आणलेली आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मला वाटतं आमच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील इतकं चांगलं गार्डन आम्हाला कधी पाहायला मिळालेलं नाही आणि नाशिक शहरासाठी एक फार मोठी उपलब्धी वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने असलेले स्मारक खऱ्या अर्थाने स्मारकाला चांगलं स्वरूप देण्याचं काम हे त्यांनी केलं आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माननीय शिंदे साहेबांनी जी साथ दिली त्या साथीमुळे हे शक्य झालं। नगरविकास मंत्री म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामध्ये अशी गार्डन्स उभी राहिली पाहिजेत आणि वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षा असलेली शहरं ती आज खऱ्या अर्थाने उभी राहताना दिसत आहेत, म्हणून पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आज आमचे नेते आदरणीय योगेशजी कदम माननीय नामदार त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानावर भेट दिली। खरं तर त्यांचं कुतूहल होतं की हे उद्यान कुठल्या पद्धतीनं काम करतं आहे आणि याचं लोकार्पण कधी होणार आहे। या दृष्टीनं त्यांनी हे संपूर्ण उद्यान बघितलं, यातल्या संकल्पना त्यांनी बघितल्या आणि त्यांना ह्या संकल्पना खूप आवडल्या। त्यांनी सुद्धा आम्हाला काही नवीन आयडियाज दिल्या आहे, त्या इथे इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि माननीय शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांचा वाढदिवस 9 तारखेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे की 9 तारखेला खऱ्या अर्थानं हा सगळ्या लहान मुलांसाठी हे उद्यान खुलं करायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे। कामाची प्रोसेस काय आहे, कुठपर्यंत काम आहे? काम आता जवळजवळ होत आलेलं आहे। जे ॲडव्हेंचर गार्डन आहे त्याचंच काही काम बाकी आहे। त्यासाठी एक स्पेशल एजन्सी आहे, अमेरिकन स्टँडर्डप्रमाणे ते काम होतं, त्यामुळे तिथं खूप घाई करता येत नाही, परंतु आम्ही त्या एजन्सीशी बोलतो आहे आणि शक्यतो 9 तारखेलाच ते कसं खुलं होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू। या प्रसंगी ग्रामीण जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, मामा ठाकरे, शिवाजी भोर, रुपेश पालकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, उद्यान अधीक्षक विवेक भदाने, आदित्य बोरस्ते, रोशन शिंदे, आनंद फरताळे यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।